नमस्कार मित्रांनो, आपल्या लिटरेचर विथ डॉक्टर पल्लवी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण MH परीक्षेतील नेट परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच अर्ली हिस्ट्री ऑफ ब्रिटन म्हणजेच ब्रिटनचा आरंभीचा काळ हा विषय आपल्या लिटरेचरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेल्ट्स, रोमन, अँग्लो सॅक्सॉन्स, किंग ऑथर, किंग अल्फ्रेड, ख्रिश्चियानिटी, बिवुल्फ आणि नॉर्मन कॉन्क्वेस्ट हे सर्व मुद्दे अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. शेवटी काही महत्त्वाचे MCQs देखील आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ब्रिटनचे सर्वात पहिले रहिवासी कोण होते ते आपण जाणून घेऊया. त्यांना द सेल्ट्स किंवा ब्रिटॉन्स असे म्हटले जायचे. हे लोक आयर्न एजमध्ये ब्रिटनमध्ये राहत होते. त्यांची भाषा सेल्टिक किंवा ब्रिथॉनिक होती. त्यांचा धर्म पॅगॅनिझम आणि ड्रुइडिझम होता. ड्रुइड्स हे त्यांचे पुरोहित विद्वान वर्ग होते. आजही सेल्टिक भाषेचे अस्तित्व इर्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि ब्रिटनी येथे दिसून येते. आता परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं म्हटलं तर हू वेअर द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ ब्रिटन, त्याचं उत्तर येईल द सेल्ट्स किंवा ब्रिटॉन्स. यानंतर येते रोमन ऑक्युपेशन. ज्युलियस सीझरने 55 BC ते 54 BC मध्ये ब्रिटनवर आक्रमण केले, परंतु संपूर्ण ब्रिटन जिंकण्याचे काम एम्परर क्लॉडियसने AD 43 मध्ये केले. रोमनांनी ब्रिटनमध्ये रस्ते, शहरे, प्रशासन, लॅटिन संस्कृती आणली. रोमन रूल जवळपास 400 वर्ष टिकले आणि AD 409 मध्ये रोमनांनी ब्रिटन सोडले. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने AD 400 ते AD 699 या काळात ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. चर्च, मठांची स्थापना झाली. ख्रिश्चन धर्मामुळे शिक्षण, साहित्याचा विकास झाला. आता आपण MH मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच अँग्लो सॅक्सॉन एज बद्दल माहिती पाहणार आहोत. अँग्लो सॅक्सॉन्स म्हणजेच ज्यूट्स प्लस अँगल्स प्लस सॅक्सॉन्स बरोबर आहे अँग्लो सॅक्सॉन असं सूत्र लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. AD 449 मध्ये अँग्लो सॅक्सॉन्स यांनी ब्रिटनवर आक्रमण केले. हे जर्मॅनिक ट्राईब्स होते. त्यांनी साऊथ आणि ईस्ट ब्रिटनमध्ये वस्ती केली. ओल्ड इंग्लिश लँग्वेज, ओल्ड इंग्लिश लिटरेचरची सुरुवात याच काळात झाली. परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे द ओल्ड इंग्लिश पिरियड इज असोसिएटेड विथ अँग्लो सॅक्सॉन्स, हे त्याचं उत्तर येईल. पहा, आणखीन एक प्रश्न म्हणजे हू लेड द फाउंडेशन ऑफ ओल्ड इंग्लिश लँग्वेज, अँग्लो सॅक्सॉन्स, हेच त्याचं उत्तर असेल. आता आपण प्रसिद्ध सेल्टिक राजा किंग आर्थर बद्दल जाणून घेऊया. किंग आर्थर हा सॅक्सॉन्स विरुद्ध लढणारा महान राजा मानला जातो. त्याच्या कथांवर आधारित ऑथरियन लिजेंड्स संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच एक्सकॅलिबर ही त्याची तलवार होती. या तलवारीबद्दल देखील परीक्षेमध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो. AD 600 ते AD 800 या काळात अँग्लो सॅक्सॉन्सची 7 राज्ये होती, ज्याला आपण हेप्टार्ची असं म्हणतो. ही 7 राज्ये म्हणजेच नॉर्थम्बरिया, मर्सिया, ईस्ट अँग्लिया, इसेक्स, ससेक्स, वेसेक्स, केंट. किंग अल्फ्रेड द ग्रेट हा वेसेक्सचा राजा होता. AD 878 मध्ये त्याने डेन्स किंवा विकिंग्स यांचा पराभव केला. त्यांना फादर ऑफ इंग्लिश प्रोज असेही म्हटले जाते. त्यांनी अनेक ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले आणि शिक्षण व साहित्याला प्रोत्साहन दिले. ओल्ड इंग्लिश पिरियड मधील सर्वात महत्त्वाचे महाकाव्य म्हणजे बिवुल्फ. हे 7व्या शतकात लिहिले गेले असून बिवुल्फ हा नायक ग्रेंडेल नावाच्या राक्षसाचा वध करतो. द फर्स्ट ग्रेट वर्क ऑफ इंग्लिश लिटरेचर इज बिवुल्फ असा प्रश्न अनेक वेळा परीक्षेत विचारला जातो. आता या चॅप्टरमध्ये शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच नॉर्मन कॉन्क्वेस्ट. AD 1600 मध्ये विल्यम द कॉन्कररने किंग होराल्ड ला पराभूत केले आणि इंग्लंड जिंकले. यानंतर नॉर्मन फ्रेंच ही भाषा दरबारात वापरली जाऊ लागली आणि इंग्लिश भाषेवर फ्रेंचचा मोठा प्रभाव पडला. याच घटनेनंतर मिडल इंग्लिश पिरियडची सुरुवात झाली.
तर मित्रांनो, आज आपण अर्ली हिस्ट्री ऑफ ब्रिटन मधील सर्व महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले आहेत. त्यामध्ये सेल्ट्स, रोमन्स, ख्रिश्चियानिटी, अँग्लो सॅक्सॉन, किंग आर्थर, आर्थोरियन लिटरेचर, हिप्टार्ची, किंग अल्फ्रेड, बिवुल्फ, नॉर्मन कॉन्क्वेस्ट हे मुद्दे महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MH इंग्लिशचा अशाच महत्त्वाच्या लेक्चर्ससाठी लिटरेचर विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.